महामाता रमाईच्या अपार त्यागातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवपदी विराजमान होऊ शकले व त्यांनी संविधानाच्या माध्यमातून महिलांना समानतेचा अधिकार दिल्यानं महिला जगात दैदिप्यमान कार्य करत आहेत। भारतातील समस्त महिलांवरती बाबासाहेब आंबेडकरांचे अनंत असे उपकार असल्याचं प्रतिपादन गाथा रमाईकार तथा संपादक पंजाबराव वर हे मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना 8 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजता श्रावस्ती नगर अकोला येथील जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात व्यक्त केले। त्यांनी रमाईचा संपूर्ण जीवनपट कथन केला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षिका कल्पना वानखडे होत्या, तर कार्यक्रमाला आशाताई इंगळे, हिराताई इंगळे, शशिकला भगत, मंदाताई वर, मंदाताई रोडगे, दीपाताई प्रधान, जयश्री कांबळे, कल्पना वानखडे, डॉक्टर संध्या गवई, सोनिया तायडे, सविता खंडारे, सीमा तायडे, सुधाताई खाडे आदी उपस्थित होते। यावेळी कर्तृत्ववान महिलांना गुलाब, पुष्प व नारी ललकारचा अंक देऊन सन्मानित केले। साहित्यिक पंजाबराव वर यांचा नुकताच गाथा रमाईची हा चरित्र ग्रंथ प्रकाशित झाल्यानं त्यांना कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून बोलावून त्यांचा यथोचित सत्कार केला व सर्व महिलांनी पुस्तके खरेदी करून रमाईचा आदर्श घेण्याचं अभिवचन दिले। कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक सविता भगत यांनी तर आभार प्रदर्शन हिराताई इंगळे यांनी केले। कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनोद भगत, मंगलदास प्रधान, भीमराव डोंगरे, रवींद्र अबगड यांनी प्रयत्न केले। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा।